हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। तर इथे बघा माझ्याकडे एक कस्टमर आलेला आहे, म्हणजे त्या घागऱ्यावरचा ब्लाऊज हा स्टिच केलेला होता। पेप्लम आपला टॉप असतो ना, तो इथे बघा अशा प्रकारे स्टिच केलेला आहे। चांगल्या प्रोफेशनल टेलर करून हा टॉप जो आहे तो इथे बघा अशा प्रकारे स्टिच करून घेतलेला आहे। फ्रंट ओपन आहे अशा प्रकारे, तुम्हाला दाखवते मी पूर्ण। तर ते बघा अशा प्रकारे हा पूर्ण टॉप आहे। इथं 3/4 स्लीव्ह दिलेले आहेत, वर्क केलेला हा ब्लाऊज आहे। बॅकला पण आणि फ्रंटला दोन्हीलाही व्ही नेक दिलेला आहे। इथे बघा अशा प्रकारे कप्सवाला हा ब्लाऊज इथं स्टिच केलेला आहे। पण कस्टमरला हा जो ब्लाऊज आहे तो बिलकुल आवडलेला नाही, कारण साईज आहे या कस्टमरची 32 आणि ब्लाऊज हा जो शिवलेला आहे ना तो फिटिंगला कस्टमरला अजिबात व्यवस्थित बसलेला नाही। दोन्ही शोल्डर उतरते तर आणि फ्रंट घातल्याच्या नंतर इथे हुक लावलेले आहेत ना। हा घागऱ्याचा ब्लाऊज असल्यामुळे बिना दुपट्ट्याचा हा ब्लाऊज आहे, म्हणजे घागऱ्यावर दुपट्टा नाहीये तर बिना दुपट्ट्याचा घागरा आहे। तर घातल्याच्या नंतर इथे बघा हुक आहे ना ते असे ओपन होतात, त्यामुळे कस्टमरला अजिबात आवडलेला नाही। तर कस्टमरने सेम असंच फॅब्रिक आणून दिलेला आहे माझ्याकडे, आणि हा सेम टॉप असाच आपल्याला परत शिवायचा आहे रिटर्न। तर बघा हे जे फॅब्रिक आहे ना ते 800 रुपये मीटरचं फॅब्रिक आहे। तर हे सगळं फॅब्रिक जवळजवळ याला 2 मीटरच्या आसपास फॅब्रिक गेलेलं आहे। तसंच आणि इथं बघू शकता खालच्या साईडला इथं प्लेट्स दिलेले आहेत। असा अप डाऊन मध्ये प्लेट्स आहेत, तिथं ओपन आहे इथे बघा अशा प्रकारे प्लेट दिलेले आहेत। तर आता उद्याच्याला हा जो टॉप आहे तुम्हाला इथं स्टिच करायचा आहे, आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेल ब्लाऊज कसा बसला, कसं म्हणजे शिवून कसा झाला आणि कस्टमरला कसा बसला तेही मी तुम्हाला नक्की सांगेल। तर बघा कस्टमर आपल्यावर विश्वास ठेवून एवढ्या महागाचा कपडा देतो, त्यामुळे आपली जबाबदारी असते की आपण जे काही शिवाल ब्लाऊज ड्रेस काही पण असू दे, त्या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग दोन्हीही परफेक्टच असलं पाहिजे। त्यात अजून दुसरा कपडा आणलेला आहे 1.5 मीटर त्या कस्टमरने, ह्याचे हात काढून आपल्याला त्या ड्रेसला लावायचे आहेत, आणि कप्स वगैरे नाही लावायचे। तर पुढे पिन ठेवायचा आहे, पाठीमागे पूर्ण पॅक ठेवायचा आहे। अशा प्रकारे हा जो पॅटर्न असेल तो तयार होणार आहे, आणि शिवून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला कसा शिवून झालाय तेही सांगणार आहे। आणि अजून थोडेफार चेंजेस करायचे आहेत, जसा पॅटर्न कस्टमरने दाखवलेला होता तसा त्या टेलरने नाही शिवलेला। इथे बघा, बघू आता आपण आपला पॅटर्न कसा तयार होते ते। तर इथे बघा परत हे 1.5 मीटरचं फॅब्रिक कस्टमरने आणून दिलेलं आहे, बघू शकता। एका साईडला असं पूर्ण वर्क केलेलं आहे। तर याचाच आता उद्याच्याला आपण कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। तर फायनली इथे बघा अशा प्रकारे हा ड्रेस आपला इथं स्टिच करून झालेला आहे, आणि फ्रंटला आपण जसा पॅटर्न दिलेला होता तसंच केलेला आहे। बॅकला बघा बोटनेक दिलेला आहे आणि झिप दिलेली आहे, म्हणजे घालायलाही कम्फर्टेबल होईल, शोल्डर उतरण्याचंही कुठलंही टेन्शन नाही, आणि एकदम जसा पाहिजे तसा पॅटर्न इथं रेडी झालेला आहे। तर या ड्रेसचा फायनल लुक अशा प्रकारे झाला आहे, कसा झालाय ते कमेंट करून नक्की सांगा।